कसं भरावं लागतं हे म्हणतात ते काही खोटं नाही. पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, मी केलेल्या पापाची फळं तुला भोगावी लागतायत. सरकार काय बोलला तुम्ही आता? कुठे? काय नाही, हे पाणी संपलं होतं ना, म्हणून मी पाणी न्यायला आलो होतो. पाणी? तुम्ही इथं काय करायला आलाय ते नाही विचारत मी सरकार. मी आलो तेव्हा तुम्ही काय बोलत होता ते विचारतोय. सरकार काय वागताय होय? हे असलं लग्न करून आलाय, काकीची काय अवस्था झाली बघितलं का? पण ठीक आहे, चार चौकात बाहेर नाही बोलता आलं तुम्हाला, असू द्या. आत्ता आपण दोघंच आहे ना, आता तरी बोला. अहो सरकार, आपण दोघांनी मिळून काय कमी जुगाड केलेत का एकत्र? विश्वास ठेवा थोडा. सरकार बोला ना. अरे काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचं? 10 वेळा सांगून झालंय की आता. झालंय माझं सांगून. हो माग. सरकार, लहानपणापासून लोकांच्या नजरेला नजर भिडवून बोलणारा सरकार बघितलंय मी. मग आत्ताही माझ्याशी बोलताना नजर का चोरताय? अर्जा, हे सरकार आजवर जे बी काही करत आलाय ना, त्याच्या पाठीमागे काहीतरी ठोस कारण असतंय. आणि कारण न सांगता ज्याला कळतं ना, तोच खरा शहाणा, तोच खरा हुशार. टाक तिच्या अंगावर, बाहेर गारठा वाढलाय. या सरकाराने इतका घाणेरडा माणूस नाही पाहिला मी या ठिकाणी. हो, असं कसं बोलताय तुम्ही? सरकार आहेत ना ते. सरकार असले सरकार कायम काहीतरी घाण करून ठेवायची सवयच आहे ना. अहो, सगळा दोष त्यांच्या एकट्यावर टाकून काय होणार आहे? त्यांचाच दोष आहे रुपाली, या ठिकाणी त्यांचाच दोष आहे, मला पक्का माहिती. आपण बाहेर मगाशी सगळे काय बोलत होतो, त्या मनी मावशीनंच काहीतरी केलं असणार आहे. आणि सरकार लहान आहेत का रुपाली? हाताला धरून नेलं आणि म्हटलं लग्न कर, की केलं. मगाशी मनी मावशी काय म्हणाली ऐकलेस ना? अगं हेच मागं लागले होते तिच्या. पण सरकार का करतील मनी मावशीशी लग्न? तसंच काहीतरी कारण असेल ना. काय कारण नाही गे, काय कारण नाही. माणसाचे विचारच घाणेरडे आहेत. मला नव्हतं म्हणत दुसरं लग्न कर म्हणून, तेव्हाच समजायला पाहिजे होतं मला. बरं, तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. काय बोलतेस तू रुपाली? आईची अवस्था बघितलीस ना? आणि यांना यांना या वयात ही थेरं सुचतायत. आईनी पण हे सण करायचं का या वयात? काय नाही, माझीच चूक झाली. पहिल्यापासून यांचं मान खाली घालून ऐकत आलो ना, ती चूक झाली. वेळच्या वेळी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, पण त्या गोष्टींना विरोध करायला पाहिजे होता. त्याचीच फळं भोगतोय मी, दुसरं काय. आणि दिवस पण काय निवडलाय, त्याच्या आनंदाचा दिवस. घाणेरडा माणूस. तुम्ही शांत व्हा बरं, खरं शांत व्हा. ते ठीक आहे, पण तुला सांगतो, त्यांना कसलीही मदत तू केलेली मला आवडणार नाही. मी तर बोलणारच नाही त्या माणसाशी. बरं, नको बोलूयात आपण त्यांच्याशी, ठीक आहे? तुम्ही झोपा जा, मी लाईट बंद करते. लाईट कशाला लावली? बंद करते आधी. काय झालंय सुजय? कशाचं काय झालंय? बंद करा दे लाईट. चिडचिड करू नकोस. मी 2 दिवस झाले बघतीये, तू काहीतरी वेगळंच वागतोयस. रोज काहीतरी बोलू नको पिऊ. खरंच मला असं वाटत होतं की आत्यांच्या लग्नामुळे तू नाराज आहेस, पण मला आता असं वाटतं की ह्या सगळ्यातलं तुला आधीच काहीतरी माहित होतं. तुझी ही शोध पत्रकारिता बंद करा आधी. मला काय माहित नव्हतं. हे बघ सुजय, माझ्याशी बोलू शकतोस तू, मी नाही सांगणार कोणाला काही. वा रे वा, एवढं तेवढं काही झालं की त्या अप्पीपाशी जाऊन बघत असते तू. यावेळी नाही सांगणार. मला नाही माहित काय. मला एक सांग, सरकारांना घरातली माहिती कशी कळत होती? तुला सांगितलं ना नाही माहित म्हणून. जा त्यांना जाऊन विचार. सुजय, हे बघ, आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता लई विचित्र घडते. बाकी कुणाचा नाही, आईंचा तरी विचार कर की. गप झोप, मला अक्कल शिकवू नको. बरं, हे सगळं राहू देत. मला एक गोष्ट सांग,
सरकारांनी हे जे काय केले ते पटलंय तुला? हे सगळं कुणामुळं झालंय माहिती ना? ते आप्पीमुळं. तिचा काय संबंध? तिचा काय संबंध म्हणजे मणी आणि संकल्प कुणामुळे आले? तिच्याचमुळं. आज आप्पीचं संकल्पाचं लग्न झालं असतं तर हे दोघं कशाला खार खाऊन बसले असते तिच्यावर? ती लग्नातून पळून गेली आणि आता ही दोघं आली आपल्या बोकंडीत बसायला. तू उगाच सगळ्याचं खापर तिच्या माथे फोडतोयस. वाटलंच होतं मला. पिऊ उद्या मी मेलो जरी ना तरी तो तिचीच बाजू घेणार आहे. सुजय, अरे काय बोलतोयस? ती पण आपल्या घराच्या भल्याचाच विचार करते ना. भलं झालंय आता घरात भलं. बसा आता निस्तारत. काय कुठला विषय कुठे घेऊन जातोयस तू? हे बघ पिऊ, तुला एकदा सांगितलंय मला काहीच माहित नाही म्हणून. गप झोप आता. लाईट बंद करून झोप. तन 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 लावली सगळी. बाबा तुम्ही दूध बाबा अहो काय तुम्ही दूधच नाही पिलं? पितो ग. अहो बाबा असं करून कसं चालेल? तुम्ही नीट जेवलात पण नाही. मला गोळ्या घ्यायच्या, दूध तरी पिऊन घ्या की. अप्पे वहिनी कशा आहेत ग? झोपल्या का? त्यांना ना माझ्या खोलीत झोपायला सांग. मी बाहेर हॉलमध्ये झोपतो. काही होणार नाही बाबा आता त्यानं. लई हट्टीपणा केलाय तिने आणि त्या तिथेच बसल्यात. आत्तापर्यंत रडत होत्यात, आत्ता कुठे डोळा लागला त्यांना. पण ते देवासमोरच आहेत बघा. मी आता अर्जुनला तेच म्हणलं, साधारणातून मी एकदा बाकीचं सगळं आवरते आणि मग त्यांच्यापाशी जाऊन बसते. अगं अप्पे तू कशा पायी जातेस? अहो. अगं मी जातो ना हॉलमध्ये झोपतो. हा सोफ्यावर. तू नको काळजी करू. हे बघ अप्पे, अगं आता तू 2 जीवांची आहेस हे विसरू नको. या धावपळीत ना स्वतःची काळजी घे. बाबा हे सगळं ठीक आहे, पण आता आईनं सांभाळलं पाहिजे का नाही? केवढं मोठं धक्का बसला हो त्यांना. हा दादा घरी यावं असं सगळ्यांनाच वाटत होतं ग. बरं आल्यावर तो असं काय करून येईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. बाबा पण सरकार असे कसे हो? असे कसे वागले ते? एकतर सगळ्यांना एवढा मोठा धक्का दिला आणि वर सगळ्यांसमोर आईंना दोष देत होते. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय असं म्हणले ते सगळ्यांसमोर. हा तो असंच आहे बघ पहिल्यापासून. त्याच्या मनाविरुद्ध काय झालं ना की नुसती चिडचिड करतो बघ. परत एवढं टोकाचं पाऊल उचलल असं कधीच वाटलं नव्हतं ग. आधी आत्यांच्या बाबतीत तसंच वागले आणि ताईंच्या बाबतीतही तसंच वागले. नाही पण ताडीच्या बाबतीत ना नंतर त्याला वाईट वाटत होत. काकीच्या बाबतीत पण तसंच आहे. अजिबात नाही हा अर्जुन. तू बघितलंस ना सरकार आईंशी कसं वागले. सरकार जे वागतायत ना ते तसं नाहीये. अर्जा काय ते स्पष्ट बोल ना. स्पष्टच तर नाही होते ना कदम, पण होईल स्पष्ट. आता एवढंच सांगतो, आपल्याला जे काय दिसतंय ना तसं नाही बरं का. काहीतरी वेगळे. मला तर काय बोलावं काहीच कळणं झालं. जाऊ द्या बरं, चला आपण आराम करूया सगळेच. आज दिवसभर लई दगदग झाली आणि त्यानंतर हे सगळं. बाबा तुम्ही हे दूध पिऊन घ्या आणि तुम्ही आराम करा. अर्जुन तूही आराम कर. मी आहे आईंजवळ. ए आप्पे, तू कशाला? तू गोळ्या घेणं आराम कर. पोटात बाळे विसरू नको. अर्जुन अरे मी बसतो काकीजवळ. अरे हो पण बराबर आहे त्याचं. आम्ही दोघं जातो. बर, पण बाबा तुम्ही एवढं दूध पिऊन घ्या की. तुम्ही नीट खाल्लं नाही, तुमच्या गोळ्या पण घ्यायचे राहिले. आज घरात कोणीच नीट जेवलं नाही. मलाच कसं तरी होतं. आप्पे नको काळजी करू, आपण आणू सगळं परत मार्गावर. हा तुमच्या दोघांवरती सगळं अवलंबून आहे बरं का. हे आपलं तुटलेलं घर ना परत जोडलं गेलं पाहिजे. आणि तुमच्या दोघांशिवाय आपल्या घरात हे कुणीच करू शकत नाही. बाबा अजिबात काळजी करू नका. आपलं घर पुन्हा एकत्र येईल आणि सगळे आनंदात राहतील बघा.
झालंय? काय झालं? कसला आवाज आला? हे का केलं तुम्ही? झालंय काय पण? सर, आपली फॅमिली फोटो फ्रेम कोणतरी बाहेर टाकली. कुणीतरी कशाला? हे काय मावशी हात झटकतायत? कुणीतरी नाही, मी फेकलाय. का? का म्हणजे नवीन लग्न झालंय आमचं. आता आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर्स वाढलेत. मग त्यांना घेऊन नवीन फोटो काढायचा आणि तो लावायचा म्हणून जुना फेकला. अरे दादा, पण सांगायचं की असं एकदम फोटो बाहेर फेकून देणं बरोबर आहे का? अहो भाऊजी, तरी मी सांगितलं होतं सरकारांना की तो फोटो बिटू काय फेकून देऊ नका म्हणून. सगळ्या घरातल्यांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा. पण हे म्हणतात की मी सरकार आहे, माझं सगळं ऐकतेल म्हणून. मग आता मी काय बोलणार? आणि तुम्ही केलेलं आम्हाला मान्य नसेल तर? चपल्या घालायचं आणि बाहेर चालायला लागायचं. गुरुजी, आम्हाला मान्य आहे, सरकारला मान्य आहे, आणि सरकारला मान्य म्हणजे घरातल्या प्रत्येकाला मान्य असायला पाहिजे. या घरात सरकारचा शब्द हा अंतिम शब्द असतो. हे विसरलात का काय? 4 महिन्यात सरकार नव्हते तर. अरे दादा, 4 महिन्यापूर्वी सरकार गेलेला परत आलाय, पण तो पूर्वीच्या सरकारसारखा वागत नाही ना, म्हणून प्रश्न पडतोय. अहो भाऊजी, अहो 4 महिन्यापूर्वी जे सरकार होते ना तेच आहेत आता बी. आता काय आहे, मुद्दा आलाय फोटो काढायचा. मग आता मी पण घरातली मेंबर झाली ना, मग आपण सगळे मिळून एकत्र फोटो काढू. काय काही गरज नाही नवीन फोटो काढायची. फोटो हाच लागणार. आपण आणि इकडे मी दुरुस्त करून आणतो. स्वप्न्या, शानपणा करू नका. मी आता थोबडच रंगवीन. कुठल्या हक्कानं? तुझा बाप म्हणून. मी नाही मानत तुम्हाला माझा बाप. स्वप्न्या, जिबले चुरू चुरू करायला लागली का काय तुझी? हो, प्रत्येक गोष्ट तुमची काय ऐकून घ्यायची आम्ही? तुमची मनमानी. बाप म्हणून खूप आदर दिला आजपर्यंत, पण आज समोर उभा राहायची पण लाज वाटायला लागली मला. आईची काळजी वाटायला लागली. त्यामुळे मला नाही वाटत मी काही चुकीचं करतोय. आणि आजपासून या घरातलं तुमचं कोणीच ऐकणार नाही. काय करायचं ते करा. असं माझं ऐकणार नाही, या सरकारचं ऐकणार नाही. बघतोच मी. आता मलाही बघायचे. हा फोटो या भिंतीवर लागणार नाही. इथं लागल तर फक्त नवा फोटोच. या भिंतीवर हाच फोटो लागणार. या घरात काय करायचं आणि काय नाही याची अक्कल तुला केव्हापासून यायला लागली? आणि सरकार मारा की काय झालं? सरकार मारा की थांबलं का? द्या की 2 ठेवून. तुम्हाला बाप मारत नाही असं म्हणतोय तो. या घरात इथून पुढे सरकारांचं कोणच ऐकणार नाही असं म्हणतोय. सरकारांचं सरकार पण जाते का काय? गळ्याशी आलंय. अहो कानफडा की धरून त्याला. अहो त्या गुरुजीची हिंमत नव्हती कधी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघायची. आता बघा कसा खुंचीने बघतोय. अहो फोडा की थोबड त्याचं. फोडा. नाही होते ना शक्य, कारण तुम्हाला त्याचं पटलंय. आणि म्हणूनच तुम्हाला कालपासून विचारतोय सरकार झालंय काय? आमचे जुने सरकार आम्हाला का दिसणार? थोबड का नाही फोडलं दादाचं? लहानपणापासून कुत्र्यासारखं मारलं की आम्हाला तिघांना. आता काय झालं? म्हणून विचारतोय सरकार झालंय काय? काय झालंय सरकार? हे भाई बाजूला. अरे काय लावलंय तू सरकारांना सारखं? काय झालं सरकार, काय झालं सरकार? सरकारांना काही झालं नाही, फक्त त्यांनी माझ्याशी लगीन केलंय.
आणि आता मस्तपैकी आपण फोटो काढायचा आहे. बाकी काय येतावा बायकांनो, चांगल्या साड्या नेसा, आपण चांगला नवीन फोटो काढू. काय नवीन फोटो नाही लागणार मावशी या घरात. अर्जा, ही जागा कुटुंबाचा फोटो लावण्याची आहे आणि इथं माझ्या कुटुंबाचा फोटो लागणार. चला बाया, मी बी आवरते, चांगली साडी नेसते. हा, तुम्ही बी कलर बिलर नीट बघा साड्यांचे आणि चांगला आवरा. हा आई आई रडायचं नाहीये. आई आई शांत हो. आई, त्या मनीचा फोटो नाही लागणार इथं. हा दादा, सरकारनं लावायचा आहे फोटो नवीन, लावू द्या. त्यांना जसं वागायचं ना तसं वागू द्या, त्यांना विरोध नका करू. अर्जुन, अरे पण आपे, माझं ऐका सगळ्यांनी. सरकारनं विरोध करू नका आणि बघ हा फोटो पण जपून ठेव. का की मी तुला सांगतो, सरकारांच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय ना की एक दिवस सरकार स्वतः हा फोटो या भिंतीवर लावणार. त्यामुळे सगळ्यांनी सरकारांना विरोध नका करू. ते निदान कोड्यात तरी बोलतायत. तू काहीतरी बोल की मुके आहे. मम्मी अगं झालं का, मला भूक लागल्या ग. अरे हो की. हा अगं जेवायला वाढ पटकन, जायचंय परत मला. अहो भात लावलाय, तेवढं झालं की वाढते बघा. अगं भात नसला तरी बी चालतो की मला. काय दीपे डॉन, आज घरीच आहे, कुठे गेला नाही? नाही, आज जरा वर्क फ्रॉम होम करते. अहो बर, ते करता करता काहीतरी घरातली कामं बी करा. काय उठ की जरा. घ्या. काय आपीचा फोन आला होता का? का ग काय? जसं काय तुम्हाला काय माहितच नाही काय झालंय ते. बापू, ती सरकार जरा येडा आहे काय? दीप्या, असं बोलतात का? मोठी माणसं आहेत ना ती. काय चुकीचं बोलला तो? खरं तेच बोलतोय की. आणि काय हो, त्यांनी असं का बरं केलं असेल? सुषमा, काय कळायलाच मार्ग नाही ग. काय राव, ती म्हणे आधीच डेंजर बाय आहे आणि आता तर तिची सासू झालीये ती. एक तर आपीवर आधीपासूनच राग तिचा, आता तर तिचं लचकच तोडल. तिने काय केलं बिलं तर? नाही सुषमा, असं काय नाही होणार. अगं अर्जुन आहे, विनायकराव आहेत, पियू आहे. मी तर म्हणते ना, आपण आपीला इथं बोलूनच घेऊ. हा काय? अहो कारण आहे की आपल्याकडं, बाळणपणाला बोलून घेऊ तिला. अगं मागं मी गेलोच होतो की सुषमा, तेव्हा काय विषय झाला तुला माहितीच आहे की. हो अगं मम्मी, आता दाजी काय महिन्यानंतर तुरुंगात जातील. दाजींना दिदी बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे ग. अरे पटतंय मला, पण त्यांची केस चालू आहे अजून. पण आता माझा जीव लय घाबरा झालाय बघ. आता त्या केसचा निकाल पण कधी पण लागू शकतो. होय सुषमा, लईत लई 1 महिनाभर बघ, त्याच्या पुढे काय जात नाही निकाल. म्हणावं आता 4था सरून 5वा सुरू होतोय आपल्या लेकीला. पहिलट करीने आपली लेक. खरं सांगू ना, मला ना त्या बाईचा अजिबात भरोसा नाहीये. 1 नंबरची पाताळ यंत्री बाई आहे ती. तिनं काय केलं बिलं तर? नाही अगं, ती काय नाही करणार, तू उगाच काळजी करू नकोस. बापू बरोबर आहे मम्मीचं. अहो त्या मनी मावशीचा काय भरोसा नाही. आधीच तिने दिदीला लय ताप दिलाय. मागच्या वेळी दाजी जेलमध्ये होतं तेव्हा ती कशी वागली तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितले. नाही, आपण दोघांना इथं बोलून घेऊ आणि मी बोलते एकदा त्यांच्याशी बस. हा बर, मी बघतो काय करता येते. बघतो काय नाही. हा तुम्ही आत्ताच्या आत्ता बोलून घ्या त्यांना. बर, मी बोलतो त्यांच्याशी. तुमच्या दोघांचं बी पटतंय की मला. आता त्या मनीकडे ताकद आहे, हात धुवून मागे लागेल माझ्या आप्पीच्या. नमस्कार मॅडम, बसा बसा. अर्जुन कदम तुम्हीच ना? हो. मी राजेश कामत, साळवींचा पार्टनर आहे. त्यांना एका केससाठी मुंबईला जावं लागलं, त्यामुळे आता इथून पुढे तुमची केस मीच बघणार आहे. पण माझ्या केसबद्दलच्या सगळ्या हा नाही, काळजी करू नका. तुमची फाईल बघितली आहे मी. तुम्ही म्हणाल तशी केस पुढे ढकलायची याबद्दल कल्पना दिली मला साळवींनी.